हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे, प्रेमाचा दिवस आणि तोच आम्ही सेलिब्रेट करतो आहे. ॲक्च्युली प्रेम व्यक्त करायला कुठल्या दिवसाची गरज भासत नाही, पण मी नेहमी म्हणते तसं एखादा दिवस पर्टिक्युलर असेल तर त्या दिवशी आणखीन आपल्या ज्या काही भावना आहेत त्या छान पद्धतीनं व्यक्त करता येतात आणि सेलिब्रेट करता येतात, नाही का? माझ्या मते हा प्रेमाचा दिवस आपण आपल्या मुलांबरोबर, आपल्या आईवडिलांबरोबर, आपल्या फ्रेंड्सबरोबर म्हणजे आपण ज्या ज्या व्यक्तींवर प्रेम करतो ना त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करायलाच हवा, नाही का? यामुळे एकमेकांना टाईम देता येतो, एकमेकांना चांगल्या पद्धतीनं समजावून घेता येतं आणि एकमेकांबद्दलचं प्रेमसुद्धा वाढतं आणि भांडणसुद्धा कमी होतं, बरं का? दोघी गुलाब आहे आणि ओमकारला एक्स्ट्रा ओमकार गेला होता ऍक्च्युली त्याच्या आवडत्या ऍक्च्युली ओमकारने केक कट केला आणि पळून गेला. ओमकार साठी केक आणि कुकीज. ओमकारसाठी नाही, ओमकार गेला. इट लुक्स लाईक हा ओमकारचं व्हॅलेंटाईन डे आहे असं वाटतं. आणि नवरोबाला खास माझ्याकडून डिनर पार्टी आहे. आपण सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करावं, घरातल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर, नाही का? फ्रेंड्स असेल, फॅमिली असेल, म्हणजे आपण ज्या ज्या व्यक्तींवर प्रेम करतो त्यांचा हा दिवस प्रेमाचा. शॉपिंगला आज डॅडाबरोबर ओमकार गेला होता आणि त्यानं त्याच्या आवडीच्या गोष्टी आणलेल्या आहेत, जसं की चॉकलेट केक असेल, चॉकलेट कुकीज असतील. मला असं वाटतं की नवरा बायकोंनी अधूनमधून एकमेकांना गिफ्ट किंवा सरप्राईज द्यायला हवं, त्यामुळे म्हणजे भारी वाटतं एकदम. आज गार्डनिंगचं पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे, थोडं झाडं ट्रिमिंग केली. आता हा सगळा कचरा ना म्हणजे ओला कचरा आहे साईडला ठेवला आहे, तो उद्या घेऊन जातील. नेहमी नवरोबा मला काही ना काही गिफ्ट देत असतो, डिनरला घेऊन जात असतो. मात्र आज मी ठरवलं होतं आजच्या या स्पेशल दिवशी ना नवरोबाला आपणच डिनरला घेऊन जायचं एका छान ठिकाणी आणि इव्हिनिंग मस्त गप्पा टप्पा करत सेलिब्रेट करायची. ओ माय गॉड, गर्दी बघू शकता, बरीच मोठी रांग लागलेली आहे. तिरा रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलेलो आहोत. ॲक्च्युली रेस्टॉरंट बॅक साईडला ते आज क्लोज आहे आणि इथं त्यांनी ना शेजारीच हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त लाईव्ह कॉन्सर्ट असणार आहे, गेम्स असणार आहेत, भरपूर डान्स, मजा मस्ती, धमाल असणार आहे. तिकीटमध्ये अनलिमिटेड फूड असणार आहे आणि कोल्ड्रिंक किंवा ड्रिंक्स जर हवं असतील तर ते आपण सेपरेट पे करून घ्यायचं आहे. स्टार्टर्स, ॲपेटायझर्समध्ये ना खूप सारे ऑप्शन्स आहेत, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. इथूनही आपण घेऊ शकतो स्वतः आणि टेबलवर येऊन सुद्धा ते सर्व करतायत. मेन कोर्स डिनर जो आहे ना तो थोड्या वेळानं ते सर्व करतील. त्यामध्ये सुद्धा काय काय ऑप्शन्स आहेत ते मी जेव्हा आम्ही डिनर करू ना तेव्हा दाखवेनच. तर या इव्हेंटचं तिकीट किती होतं आणि आम्हाला आलेला एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करते, म्हणजे तुमच्यापैकी बरीच लोक विचारतही असतात आणि नेक्स्ट टाईम असा प्लॅन करणार असाल तर थोडीशी आयडियासुद्धा येईल म्हणून. तर 2 दिवस आधी मी तिकीट पाहिलं होतं तेव्हा 2,000 रुपये होतं कपलसाठी. आज दुपारी मी बुकिंगसाठी कॉल केला तेव्हा होतं 2,500 रुपये तिकीट. असो, इव्हेंट असल्यामुळे आणि बुकिंग खूप झाल्यामुळे त्यांनी 500 रुपये वाढवले असतील. त्यानंतर त्यांना मी टेबल बुक करायला सांगितला होता, पण ते म्हणाले आज इव्हेंट आहे, गर्दी असणार आहे, त्यामुळे जिथं जागा मिळेल तिथं तुम्हाला बसावं लागेल. काही यंग कपल दिसले ते थोडे नाराज झालेले वाटले, कारण त्यांना त्यांच्या आवडीचा टेबल मिळाला नव्हता. असो, पण इव्हेंट मात्र खूप आम्ही एन्जॉय करतोय. फूडसुद्धा बऱ्यापैकी व्हरायटी आहे आणि सिंगर राधिका भिडे आज येणार आहेत लाईव्ह सिंगिंग करण्यासाठी. रोमॅन्टिक सॉन्गची मेजवानी असणार आहे, त्याचबरोबर ना लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहेत, गेम्स असणार आहेत, डान्स असणार आहे. सो यस, आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत आणि मला पर्सनली ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. बहुत सारा डांस होने वाला है, बहुत सारा म्यूजिक होने वाला है, पण मला पाहिजे की तुम्ही लोक एनर्जी मध्ये राहा. आय मीन आय जस्ट वॉन्ट युअर एनर्जी अँड आय वॉन्ट यू टू रिस्पॉन्ड टू मी. मला असं कोविड वाइब नहीं पाहिजे, बिकॉज कोविड में सबको आदत हो गई ऐसे थम्स अप दिखाने की, स्माइल करने की, इमोजी दिखाने की, और मुझे चाहिए कि मैं आहे ना मला काय ऐकू. So basically are we on stage? Basic event. Day to day to celebrate love. We need the energy, guys. We need the energy. Okay, all the ladies on this side. And जो भी guy
केलं ज्याला थोडंसं जॅझी. सो आय होप यू लाईक इट. Have you watched Dhurandhar? Yes. I'm going to do a very special segment. But first, Rema Khanna, can you please join me on stage? The partner set list, my music playlist. Yes. Thoda energy. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Beautiful. We have 9 lovely couples. We need 10 more. Come on. ये साइड से तो लोग अब तो डिनर भी हो गया. क्या चाहिए आपको? आ जाओ. This is Valentine's evening. इसके बाद I am going to leave for Mumbai. So this is the last segment where we can. Now this is a makeup. Let's see. On Valentine's. The gentleman and the lady. What do you say? You're not recording me now. कार्यक्रम अजून सुरू आहे, पण आमचं डिनर झालं, छान डान्स वगैरे झाला, आम्ही एन्जॉय केला मस्त. आणि आता निघतोय, कारण नंतर कार्यक्रम सुटल्यानंतर ना खूप गर्दी होईल पार्किंगमध्ये गाडी काढायला वगैरे, आणि 1.5-2 तास तर आरामात लागतील, कारण मगाशी सुद्धा असंच ट्रॅफिक जाम झालं होतं. हॅलो फ्रेंड्स, तर जवळपास 11:15 वाजलेले आहेत आणि आत्ता आमची व्हॅलेंटाईन पार्टी संपली. यस, खूप मजा आली, भरपूर जेवलेलो आहोत आणि तेवढंच डान्स सुद्धा केला मस्त. म्हणजे व्हॅलेंटाईन डे वाटला. ॲक्च्युली आम्ही काय करतो, असे डे असतात ना तेव्हा आम्ही फारसं बाहेर जात नाही, कारण गर्दी वगैरे असतं. आज पहिल्यांदा व्हॅलेंटाईन डे दिवशी बाहेर आलो ना 3 वर्षात, आणि गर्दी भयानक होती. गर्दी असते म्हणूनच आम्ही जात नाही, पण म्हटलं बघूया. थोडं लवकर 7:30ला गेलो, पण 8 नंतर बापरे खूप गर्दी होती. मजा आली. ओव्हरऑल छान दिवस आजचा गेला. दिवसभर कामं, संध्याकाळी ॲक्च्युली किती 7:15 7:30 नंतरच गेलो होतो आम्ही सगळं आवरून वगैरे. सो यस, आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथं थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.